हॅलो फ्रेंड, मा की रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. हे बघा, डीके मेली चूर्ण आहे बरं का. हे लहान बाळाला संडास लागायले, दात यायले, मोठ्या माणसाला हाडी ताप यायली, अंग मोडून यायलं, पचनाचा त्रास व्हायला, तर हे डीके मेली चूर्ण असं घ्यायचं बघा. आता हे डीके मेली चूर्ण मी कनी आयुर्वेदिक दुकानातून आणले. अगोदर खडा भेटत होता, आता भेटत नाही. हो का, असं हे तयार डीके मेली चूर्ण आहे. आता ह्याच्यामध्ये ना हे 3 चमचे असले तर 1.5 चमचे साखर टाकायची. ही साखर मिक्सर मधून काढायची आणि ह्याच्यामध्ये मिक्स करायची आणि रोज सकाळी पाव चमचा डीके मेली चूर्ण घेऊन त्याच्यावर गरम पाणी प्यायचं. म्हणजे हाडीताप बरी होती, वजनाच्या पोटाचे त्रास बरे होते बरं का. आणि लहान मुलाला असं मंजनसारखं हो का, दात निघायले की असं मी साखर आणि ते मिक्स करायचं आणि मंजनसारखं दातावर घासायचं. हे घेऊन दिवसातून 3दा घासायचं लहान मुलाला. म्हणजे त्याची पचनाचा त्याला जुलाब जर होत असतील दाताने तर ते पण थांबते आणि दात खूप लवकर निघते आणि दात खूप सोपे निघते त्याच्याने बरं का, डीके मेली चूर्ण. आणि मोठ्या माणसाला हाडीताप यायली, अंग मोडून यायलं, पोटाला पचना गेलं तर पाव चमचा 2दा घ्यायचं. सकाळी पाव चमचा घ्यायचं, संध्याकाळी पाव चमचा घ्यायचं. हे डीके मेली चूर्ण आहे. ह्याच्यामध्ये साखर मिक्स करायची. पाव चमचाच घ्यायचं, त्याच्यावर घ्यायचं नाही बरं का. आता मी ह्याचं चूर्ण तयार करते. आता हे काय, साखर मिक्स केली. ह्या चमच्याने डीके मेली चूर्ण 3 चमचे होतं. 1.5 चमचे साखर मिक्स केली का तर डीके मेली चूर्णाचं वजन कमी असते, साखरेचं वजन जास्त असते, म्हणून बरोबर अर्ध्याला अर्धी साखर मिक्स होती. आणि एखाद्या वैद्याच्या सल्ल्याने तुम्ही हे घेऊ शकता, पण मी तर बघा एवढं घेते. मला ताप येईल, हळी ताप येईल म्हणून एवढं घेते. पोहे खायचा चमचा पाव चमचा घेते मी रोज. 8 दिवस घ्यायचं, जास्त दिवस घ्यायचं नाही. हो का, आता अशा हे दोन्ही मिक्स केले असे एका जारमध्ये, काचेच्या जारमध्ये भरून ठेवायचं आणि सकाळ संध्याकाळ पाव चमचा घ्यायचा. त्याच्यावर कोमट पाणी प्यायचं. त्याच्याने ताप कमी होते, हाडी ताप आलेली कमी होती आणि पोटाला चांगली असते. आणि हे लहान बाळाला दातावर घासावी लागते. दात यायले की हिरड्यावर घासायची. असं भरून ठेवणार आहे आणि ते घेणार आहे मी आता. तुम्हाला जर माझी डीके मेली तयार केलेली आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला कशी वाटली.